सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। तुम्ही पंचायत समितीला निवडणुकीला समोर जात आहात, तर पंचायत समिती आणि उदगाव जिल्हा परिषद आणि उदगाव पंचायत समिती, तर निवडून आल्यानंतर ना तुमचं विजन काय असेल? जर आम्हाला संधी मिळाली, आम्हाला जर निवडून दिला तर आम्ही म्हणजे गावासाठी विकासाची कामे करणारच आहोत। तसंच जसं की फिल्टर पाण्याचं काम असो, उदगावसाठी फिल्टर पाण्याचं काम बरेच दिवस रखडलेलं आहे, ते आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू। आणि कचऱ्याचं व्यवस्थापन हे खूप गावासाठी प्रॉब्लेमच आहे कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा, तर त्यालाही आम्ही प्रयत्न करू। आणखी रस्ते म्हणा, पुन्हा जे वस्तीवर लोक राहतात शेतात वगैरे, त्यांच्यासाठी पाण्याची, रस्ते किंवा लाईट्सची पण व्यवस्था नाही आहे तिथे, तेही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही। तुम्ही एक महिला उमेदवार आहात, महिलांच्या अनेक समस्या असतात, शासकीय पातळीवर त्याची दखल घेतली जात नाही, तर एक लीडर म्हणून निवडून आल्यानंतर एक लोकप्रतिनिधी म्हणून या गावचा, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा महिलांच्या सुरक्षेसाठी तुमचं काय विजन आहे? महिलांसाठी म्हटलं तर बऱ्याच महिला घरातून बाहेर पडू शकत नाही, म्हणून त्यांच्यासाठी गृहोद्योग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल। आणखी बचत गटांना शासकीय सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्याही सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उदगाव संदर्भात तुमचं काय मत आहे आणि मतदारांना तुम्ही काय मेसेज देता मतदान करायला जाता? नमस्कार, माझं नाव मितुल जाधव। त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि दीप्ती मितुल जाधव हे पंचायत समितीच्या उमेदवार म्हणून राजश्री शाहू विकास आघाडी म्हणून त्यांची उमेदवारी घोषित झालेली आहे। त्याचबरोबर आमचं विजन हे असणार आहे की लोकांपर्यंत आम्ही मॅक्झिमम कसं पोहोचू, त्याचबरोबर लोकांच्या समस्या काय आहेत त्या आपण जाणून घेऊ। आता राजेंद्र पाटील यड्रावकर आमदारांचं काम एवढं ह्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये एवढं खूप प्रमाणात आहे, त्याचबरोबर त्यांचं काम आणि त्यांच्याशी आम्ही जोडले जाऊ, त्याच्यावर त्यांच्याशी काम करत असताना आम्हाला पण एक चांगली संधी भेटेल की आपल्याला कुठेही फंड कमी पडणार नाही। त्या गोष्टीबद्दल समजा पाणंद रस्ते असतील, लाईटची सोय असेल, त्याचबरोबर फिल्टर पाण्याचा प्रश्न उदगावात बऱ्याच दिवसापासून पेंडिंग पडलेला आहे, त्याची कशी आपण त्यांना मार्ग लावू की आपण त्यामधनं आपण ह्या उदगाव मतदारसंघासाठी आणि त्याचबरोबर इतर भागात कुठलीही अडचण असू दे, इतर कुठेही मतदारसंघात काही अडचण असू दे, त्यामध्ये आम्ही खंबीर त्यांच्या पाठीशी राहून हे आम्ही त्या आमदार साहेबांच्या प्रयत्नातनं आणि आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून ही सगळी कामे आम्ही त्यामधून करणार आहोत। त्याच म्हणजे माझ्या जनतेला असं आव्हान आहे की तुम्ही आम्हाला भरघोस मताने निवडून देऊन यासाठी आम्हाला भरघोस मताने निवडून देऊन आम्हाला पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून द्यावं हीच आमची इच्छा आहे आणि आम्हाला एक तुमच्या सेवेची संधी मिळावी हेच आम्हाला एवढंच सांगायचं आहे। तुमची आघाडी जी आहे शाहू आघाडी आहे, त्या शाहू आघाडीचं चिन्ह काय आहे मतदारांना? त्या राजश्री शाहू आघाडीचं चिन्ह आहे शिट्टी चिन्हासमोरचं बटन दाबून 3 नंबरला जिल्हा परिषदसाठी पण 3 नंबर चिठ्ठी आहे अमोल चव्हाण यांचं, आणि पंचायत समितीसाठी पण 3 नंबरचं बटन आहे। या शिट्टी चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावी हीच मी मतदारांना माझी नम्र विनंती आहे।